या देशातील अत्यंत भयानक असं जे पेपर लीक प्रकरण आणि त्या माध्यमातून जवळपास लाखो मुलांना त्यांचं शैक्षणिक भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार, यातून अस्वस्थ झालेले, उद्विग्न झालेले आणि उद्ध्वस्त झालेले असे 23 मुलांची आत्महत्या, या विरोधात जंतर मंतरवर जवळपास महिन्यापेक्षा जास्त काल आंदोलन सुरू आहे। त्याच्यातल्या सोनम वांगचुक जो एक राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व, सामाजिक नेतृत्व यांचं उपोषण गेली 22 दिवस सुरू होतं। 20व्या दिवशी त्यांना ज्या पद्धतीनं, ज्या अमानुष पद्धतीनं आणि ज्या बेकायदेशीर पद्धतीनं पोलीस पाठवून, पांढऱ्या चादरी पाठवून जे उचललं गेलं, ही या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची क्रूर हत्या आहे। आणि ही क्रूर हत्या जे सरकार करत आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी, त्याचबरोबर काल जो जंतर मंतरवर लाखोच्या तरुणांचा जो मोर्चा निघाला होता, त्या मोर्चाला लोकशाही पद्धतीने सामोरं न जाता, त्यांच्याशी चर्चा न करता, तो पोलीस पाठवून, धुरांडा सोडून, लाठीमार करून जो मोडून काढण्यात आला, ह्या अमानुष पद्धतीला आणि संविधानाला संपवण्याच्या पद्धतीचा निषेध म्हणून रत्नागिरी येथे आम्ही येत्या गुरुवारी 23 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अत्यंत शांततापूर्ण भव्य मोर्चा आयोजित करून ह्या सगळ्या घटनेचा निषेध करतो आहे। या व्यक्तिस्वातंत्र्याला दडपण्याचा, या युवकांच्या स्वप्नांना दडपण्याचा हे जे सरकार प्रयत्न करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी हा संपूर्ण तमाम रत्नागिरीवासियांचा शाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करतो आहे। या मोर्चाला सर्व संघटनांनी, सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व विविध कर्मचाऱ्यांनी, सर्व रत्नागिरी तमाम नागरिकांनी, सर्व राजकीय पक्षांनी ह्याच्यात सहभागी व्हावं असं आव्हान या निमित्ताने आम्ही करत आहोत। हा मोर्चा सकाळी 11 वाजता 23 तारीख ना 23 जुलै गुरुवार सकाळी 11 वाजता हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या चौकाच्या इथून निघेल, मारुती मंदिर इथून निघेल आणि तो कलेक्टर ऑफिसकडे येईल। याच्यासाठी सर्वांनी यावं असं आव्हान या निमित्ताने पुन्हा एकदा करतो। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।